टेन्शन कसलं घेताय मानसी मॅडम? एक मिनिट हा, सगळ्यांच्या एक लक्षात आलंय का की जेव्हा जेव्हा मानसी मॅमचं नाव घेतलं जातंय तेव्हा तेव्हा बाळ पोटातून किक मारतंय. ह्याचा अर्थ असा की बाळाला मावशी खूप आवडतीये. मॅडम तुम्ही खूप नशीबवान आहात. डॉक्टर साहेबांसारखा तुम्हाला नवरा मिळाला आणि मानसीताई सारखी बहीण मिळाली. काँग्रॅट्स. आणि आता आमची जबाबदारी अजून वाढली आहे. मॅडम आजचा दिवस लक्षात ठेवा. आणि हो, आज माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना चॉकलेट्स. हो हो, सगळं सेलिब्रेशन काय आजच संपवत आहे का? मोनिका मॅडम चला, तुम्हाला आरामाची गरज आहे. डॉक्टर साहेब आम्ही पण येतो आता. हो. खरं सांगू विक्रांत, मला हे सगळ्यांना खूप एक्साइटिंग वाटतंय. मोनिका आता हे होतच राहणार आहे आणि ह्याची काही काळवेळ पण नसते. बाळाला वाटलं ना की ते हालचाल करतच. आणि ही फिलिंग अनुभवणं हे प्रत्येक बाईचं स्वप्न असतं मोनिका, आणि प्रत्येक आईची आठवण. वाव, सगळं ऐकायलाच किती मस्त वाटतंय. हो, पण आता मानसीची ड्युटी मात्र वाढणार. हे बघ लाथ मारली. मी तुला सांगितलं ना, ह्याची काही काळवेळ नसते. विक्रांत ऐक ना, मला हे ना सगळ्यांना दाखवायचंय. मोनिका शांत हो. आधी काय घडतंय ते स्वतः तरी अनुभव. जास्त घाई करू नकोस. विक्रांत तुला नाही कळणार मला काय वाटतंय ते. आपण फोटो वगैरे काढू शकतो किंवा एक्सरे. एक्सरे? वेडी आहेस का तू? ठीक आहे, एक्सरे नाही तर मग दुसरं काहीतरी. विक्रांत प्लीज, बाळजी हालचाल करते ना ते मला सगळ्यांना दाखवायचंय. काहीतरी मार्ग असेल ना. मोनिका असं काहीही घडणार नाहीये, ओके? आणि तू फारसा विचार नको करूस त्यावर. आराम कर, मी मानसीला पाठवतो. बघितलं, पुन्हा लाथ मारली. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.